जब जब मोदी डरता है पुलिस को आगे कर, जब जब फडणवीस डरते हैं पुलिस को आगे करते हैं। पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी करू इच्छितात, ही गुंडगिरी भविष्यामध्ये मोडून काढली जाईल हे मी आता सांगतो। पूर्णपणे देवेंद्र फडणवीस जी जे ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत अकार्यक्षम ठरले आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन सरकारला लागली आणि म्हणून हे सगळे हा चुकीच्या पद्धती वापरत आहेत। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तब्बल 30 अटी। भाजप एवढा का घाबरलाय? राहुल गांधी पुण्यात कार्यक्रम घेत आहेत, पण या सगळ्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रमही करतायत। त्यामुळे आता पुणे पोलिसांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ज्या अटी घातल्यात त्या पाहून तुम्हीही फक्त अबब नाही तर अबाबाबा म्हटल्याशिवाय राहणार नाही, कारण या काही 2-4 अटी नाहीयेत, तर तब्बल 30 अटी घातल्यात। त्या 30 अटी नेमक्या काय हेच अगदी डिटेलमध्ये आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एस मराठी। आडकाठी घालत का होईना राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी काही अटी शर्तींसह परवानगी दिली आहे। राहुल गांधींच्या या कार्यक्रमावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत। महाविकास आघाडीच्या वतीनं सांगण्यात येत आहे की राहुल गांधी यांना सरकार घाबरलंय। एका विरोधी पक्षनेत्याला कार्यक्रमासाठी इतक्या अटी का टाकल्या जात आहेत असं काँग्रेसकडून विचारण्यात येत आहे। काय आहेत पोलिसांनी ठेवलेल्या अटी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अट क्रमांक 1, कार्यक्रमासाठी पोलिसांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक। अट क्रमांक 2, कार्यक्रमात अंदाजापेक्षा जास्त नागरिकांना प्रवेश देऊ नये। अट क्रमांक 3, स्टेज अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांकडूनच उभारावं। अट क्रमांक 4, मंडप अधिकृत परवानाधारक व्यावसायिकांकडूनच उभारावा। अट क्रमांक 5, स्टेजच्या मजबूतीचे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यावं। अट क्रमांक 6, कार्यक्रमासाठी संबंधित सर्व विभागांची आवश्यक परवानगी घ्यावी। अट क्रमांक 7, संबंधित विभागाकडून आवश्यक एनओसी घ्यावं। अट क्रमांक 8, नागरिकांच्या प्रवेशासाठी किमान 4 प्रवेशद्वार ठेवावेत। अट क्रमांक 9, बाहेर पडण्यासाठी ही पुरेशी व्यवस्था ठेवावी। अट क्रमांक 10, गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावं। अट क्रमांक 11, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करावी। अट क्रमांक 12, खासगी सुरक्षा रक्षकांची व्यवस्था आयोजकांनी करावी। अट क्रमांक 13, महिला सुरक्षेसाठी महिला स्वयंसेवक नियुक्त करावेत। अट क्रमांक 14, कार्यक्रमातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आयोजकांची राहील। अट क्रमांक 15, आक्षेपार्ह बॅनर लावू नयेत। अट क्रमांक 16, आक्षेपार्ह चित्र किंवा छायाचित्र प्रदर्शित करू नयेत। अट क्रमांक 17, कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य वापरू नये। अट क्रमांक 18, धार्मिक भावना दुखावतील अशी कृती किंवा मजकूर करू नये। अट क्रमांक 19, कार्यक्रमात धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये। अट क्रमांक 20, ड्रोनद्वारे शूटिंग करण्यास मनाई। अट क्रमांक 21, कार्यक्रमस्थळी सुरक्षा नियमांचं काटेकोर पालन करावं। अट क्रमांक 22, प्रवेश व्यवस्थेवर नियंत्रण ठेवावं। अट क्रमांक 23, कार्यक्रमस्थळी गर्दीचं योग्य व्यवस्थापन करावं। अट क्रमांक 24, स्टेज व मंडपाची सुरक्षितता सुनिश्चित करावी। अट क्रमांक 25, आवश्यक अग्निसुरक्षा व इतर सुरक्षा विषयक व्यवस्था ठेवावी। अट क्रमांक 26, कार्यक्रमाच्या सर्व व्यवस्थांची जबाबदारी आयोजकांची राहील। अट क्रमांक 27, परवानगीतील नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी। अट क्रमांक 28, कार्यक्रमामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची दक्षता घ्यावी। अट क्रमांक 29, पोलीस व प्रशासनाच्या सूचनांचं पालन करणं बंधनकारक। अट क्रमांक 30, कोणतीही अनुचित घटना घडल्यास याची जबाबदारी आयोजकांवर निश्चित होऊ शकते। खास करून राहुल गांधी याचं कारण एकच आहे, या देशातली भारतीय जनता पक्षाची यंत्रणा आणि त्यांची सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। आणि जसं मी काल आपल्याला सांगितलं की सप्टेंबर महिन्यानंतर या सरकारच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पडझडीला सुरुवात। घाबरलेलं सरकार, मोदी आणि शहांचे चेहरे बघा, चेहरे बघा, दोघांची काळे ठिक्कर पडलेले चेहरे आहेत। हे घाबरलेले आहेत राहुल गांधींना। काल सुद्धा राहुल गांधींनी काल जी घटना झाली ती अत्यंत भारतीय जनता पक्षाच्या तो गुंडगिरीचा प्रताप होता। ते राहुल गांधींना घाबरवण्यासाठी, राहुल गांधींचा कार्यक्रम होऊ नये, काँग्रेसच्या कार्यकर्ते युथ काँग्रेसला घाबरवण्यासाठी, अरे राहुल आणि हा कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी त्यांनी हे रचलेलं षडयंत्र होतं। ज्या कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ज्या मुलींनी आपले प्रश्न मांडलेत आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमाला येण्याची इच्छा व्यक्त केली,
2 वर्षापासून स्कॉलरशिप मिळत नाही आहे त्यांना, त्यामुळं त्या मुलींच्या शिक्षणातील अडचणी मांडल्यानंतर याचा सगळा व्हिडिओ प्रसार त्या सोशल मीडियावर आला. हे बघून एबीव्हीपीचे काही गुंड तिथे गेलेत आणि त्या मुलींना कोंडून तिच्यावर दबाव आणून तिला स्टेटमेंट करायला लावलं. मी सगळ्या प्रसार माध्यमांना सांगतो, पहिला व्हिडिओ तुमच्याकडे असेल, ती दबावात बोलत होती, ती किती स्वच्छंदपणे स्वेच्छेनं बोलत होती, तो पहिला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. आणि दुसरा व्हिडिओ पाहिल्यानंतर या मुलांनी एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी जो केलेला तो पाहिल्यानंतर तो दबावात होता का नाही हे दिसून पडेल. केवळ या कार्यक्रमाला अडचणी व्हाव्यात आणि मला कळत नाही की त्या मुलींनी, या देशामध्ये लोकशाही आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, समस्या मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. ते त्यांना जेव्हा भीती वाटते तेव्हा ते पुलिस, जब मोदी डरता है पुलिस को आगे कर, जब फडणवीस डरते हैं पुलिस को आगे करते हैं, हे दिसून येते. हे कमकुवत असण्याचे चिन्ह आहेत. महिलांना कोंडून ठेवणं, महिलांवर अत्याचार करणं, हे टिपिकल आता आपल्याला बीजेपीची स्टाईल आणि पॅटर्न दिसून आलाय. त्यांची तुच्छ मानसिकता, विकृत मानसिकता दिसून येते. जेव्हा ते घाबरतात तेव्हा ते ह्या पद्धतीत करतात. आणि पण आम्ही हम झुकणे वाले नाही, आम्ही घाबरणारे नाही आहोत. त्यात महाराष्ट्राच्या लेकींचं रक्तातच धाडस आहे आणि हिंमत आहे आणि तुम्हाला आज तो प्रतिसाद दिसेल. म्हणून जर दुसरी क्रांती जर घडत असेल देशात, पहिली जंतर मंतरला घडली, दुसरी क्रांती महाराष्ट्रात लेकींच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच स्टेजवरती मुलगी दिसेल का? आजचं स्टेज फक्त मुलींसाठी, आजचं स्टेज फक्त मुलींसाठी. भाजपनं कितीही टीका केली, राहुल गांधींना कितीही पप्पू म्हणून चिडवलं असलं तरी तेच राहुल गांधी आता भाजपसाठी आंधी ठरू लागले. हे या अटींच्या मोठ्या लिस्टकडे बघूनच कळतंय. कार्यक्रम जरी विद्यार्थ्यांचा असला तरी आता परीक्षा मात्र भाजप नेत्यांची सुरू झाली आहे. आता जेनझी आणि जनतेच्या दरबारात कोण कारभारी ठरणार आणि बेरोजगार होणार याचा रिझल्ट आपल्याला आगामी निवडणुकांमध्येच कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.